जय जय रामकृष्ण हरी. वारकरी संप्रदायात अनेक संत झाले, परंतु काही संत असे होते ज्यांच्या आयुष्याने दुःखाची परिसीमा गाठली आणि तरीही त्यांच्या ओठावर फक्त विठ्ठलाचे नाव होते. अशीच एक दिव्य संत योगिनी संत मुक्ताबाई. मुक्ताईचा जन्म इसवी सन 1279च्या सुमारास आपेगाव येथे झाला. त्या विठ्ठलपंत आणि रुक्मिणीबाई यांची धाकटी कन्या होत्या. त्यांच्यापूर्वी 3 भावंडे होती, निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर आणि सोपानदेव. हे 4ही भावंडे पुढे महाराष्ट्रातल्या संत परंपरेतील तेजस्वी दीप बनले, पण त्यांचे बालपण मात्र अत्यंत कठीण होते. मुक्ताईचे वडील विठ्ठलपंत हे विद्वान ब्राह्मण होते. त्यांच्या मनात लहानपणापासूनच वैराग्य होते. ते घर सोडून काशीला गेले आणि तेथे संन्यास घेतला. मात्र त्यांचे गुरु परंपरेनुसार त्यांचे आधीच लग्न झाले असल्याचे समजल्यानंतर म्हणाले, गृहस्थ धर्म अपूर्ण ठेवून घेतलेला संन्यास योग्य नाही. परत जा आणि कर्तव्य पूर्ण कर. गुरूंची आज्ञा मानून विठ्ठलपंत घरी परतले. याच कारणामुळे समाजातील अनेकांनी त्यांना आणि त्यांच्या कुटुंबाला स्वीकारले नाही. त्या काळात समाज नियम अत्यंत कठोर होते. संन्यास घेतलेला मनुष्य पुन्हा संसारात कसा आला या प्रश्नावरून विठ्ठलपंतांच्या संपूर्ण कुटुंबावर बहिष्कार टाकण्यात आला. गावातील लोक त्यांच्याशी बोलत नव्हते. धार्मिक विधी करण्याची परवानगी नव्हती. कोणी घरी येत नव्हते. लहान मुलांनाही इतर मुलांसोबत खेळू दिले जात नव्हते. कल्पना करा, ज्या वयात मुलांना खेळायला हवे त्या वयात मुक्ताई अपमान अनुभवत होती. परंपरेनुसार समाजाने पुन्हा स्वीकार मिळावा या आशेने विठ्ठलपंत आणि रुक्मिणीबाई यांनी प्रायश्चित्त म्हणून देहत्याग केला. त्या क्षणी मुक्ताई अजून लहान होती. आईचा हात डोक्यावर नव्हता, वडिलांचा आधार नव्हता. 4 भावंडे एकमेकांचाच आधार बनली. निवृत्तीनाथ मोठ्या भावाप्रमाणे मार्गदर्शक झाले. ज्ञानेश्वरांनी आध्यात्मिक ज्ञानाचा दीप पेटवला. सोपानदेव प्रेमाने साथ देत राहिले आणि मुक्ताई लहान असूनही सर्वांना धीर देणारी बनली. भूक होती पण अन्न नव्हते, दारिद्र्य होते, उपेक्षा होती, पण एक गोष्ट कधी कमी झाली नाही, ती म्हणजे विठ्ठलावरचा विश्वास. मुक्ताईने कधीही देवाला विचारले नाही, हे दुःख मला का? तिने प्रत्येक संकटाकडे साधनेची संधी म्हणून पाहिले. याच दुःखाने तिच्या मनात करुणा जन्माला आली. याच अपमानाने अहंकार नाहीसा झाला. याच संघर्षातून पुढे जगाला मार्गदर्शन करणारी संत योगिनी झाली. मित्रांनो, आपल्या आयुष्यातही कधी लोक गैरसमज करतात, आपल्यावर टीका करतात किंवा आपण एकटे पडतो. अशा वेळी मुक्ताईचे बालपण आठवा. तिने परिस्थिती बदलण्यापूर्वी स्वतःचे मन मजबूत केले, कारण परिस्थिती माणसाला महान बनवत नाही, त्या परिस्थितीने घेतलेले निर्णय माणसाला महान बनवतात. या लहान मुक्ताईने पुढे असे ज्ञान दिले की तिचे मोठे भाऊही तिचा आदर करू लागले आणि एक दिवस अहंकारी योगी चांगदेवही तिच्या चरणी नम्र झाले. पण ती कथा पुढे ऐकूया. विठ्ठल भक्तांनो, आज मी तुम्हाला अशा एका संताची कथा सांगणार आहे, जिने कधी मोठे राज्य केले नाही, कधी मोठा आश्रम उभारला नाही, कधी सैन्य उभे केले नाही, तरीही तिच्या एका अभंगाने हजारो माणसांचे आयुष्य बदलले. ती वयाने लहान होती, पण तिचे ज्ञान समुद्रा इतके विशाल होते. ती होती संत मुक्ताबाई माऊली. आजची कथा फक्त एका संताची कथा नाही आहे, तर नम्रतेची, क्षमेची आणि मन मोठं ठेवण्याची आहे. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मुक्ताईचा असा संदेश आहे जो प्रत्येक घरासाठी, प्रत्येक कुटुंबासाठी आणि प्रत्येक भक्तासाठी अमूल्य आहे. 13व्या शतकातील महाराष्ट्र, जिथे विठ्ठलपंत आणि रुक्मिणीबाई यांना 4 अपत्य झाली. निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर, सोपानदेव आणि सर्वात धाकटी मुक्ताबाई. पण त्यांच्या जन्मासोबत सुख आले नाही. समाजाने त्यांच्या कुटुंबाला स्वीकारले नाही. आईवडिलांना कठोर सामाजिक शिक्षा भोगावी लागली. त्यांच्या निधनानंतर ही 4 लहान मुले जगात अक्षरशः एकटी पडली. कधी भिक्षा, कधी उपास, कधी अपमान, आणि तरीही ओठांवर एकच नाव, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. अनेकांना वाटतं सुखात भक्ती करणे सोपे असते, पण खरी भक्ती दुःखात जन्माला येते. मुक्ताईने कधीही परिस्थितीला दोष दिला नाही. ती म्हणायची,
देवाने संकट दिले आहे म्हणजे त्यातून शिकवण्यासाठीच दिलं आहे. आज आपण मात्र लहानशी अडचण आली की नशिबाला दोष देतो, देवावर रागराग करतो. पण मुक्ताई सांगते, अडचण म्हणजे देवाची शिक्षा नाही, ती देवाची शिकवण आहे. एक दिवस ज्ञानेश्वर महाराज समाजाच्या अपमानाने खूप दुःखी झाले. ते एका झोपडीत गेले, दार आतून बंद केले, कोणाशी बोलत नव्हते. बाहेर निवृत्तीनाथ, सोपानदेव आणि लहान मुक्ताई उभी होती. ती दाराजवळ गेली आणि हलक्या आवाजात म्हणाली, योगी पावन मनाचा, साही अपराध जनांचा. मग ती म्हणाली, दादा, लोक आपल्याला काहीही बोलतील, पण संताचा मार्ग सोडायचा नसतो. नदीला कोणी दगड मारले तरी ती वाहनं थांबवत नाही. दाराच्या आत ज्ञानेश्वर महाराजांच्या डोळ्यात अश्रू आले. त्यांनी दार उघडले आणि त्या दिवशी धाकट्या बहिणीने मोठ्या भावाला जीवनाचा सर्वात मोठा धडा दिला. मित्रांनो, इथपर्यंत कथा ऐकताना जर तुम्हालाही वाटत असेल की आजच्या जगात ही मुक्ताईसारखी सहनशीलता आणि क्षमा शिकण्याची गरज आहे, तर कमेंटमध्ये फक्त एकच शब्द लिहा, मुक्ताई माऊली. तुमची ही कमेंट या संतांच्या कथा अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मोठा आधार ठरेल. त्या काळात चांगदेव महाराज नावाचे एक महान योगी होते. योग साधनेने त्यांनी विलक्षण सिद्धी मिळवल्या होत्या. लोक त्यांना नमस्कार करीत, त्यांच्या चमत्काराची कथा सांगत. पण एक गोष्ट नकळत त्यांच्या मनात आली, ती म्हणजे अहंकार. ते म्हणू लागले, माझ्यासारखा योगी दुसरा नाही. ज्ञानेश्वर महाराजांविषयी ऐकल्यावर त्यांनी त्यांची परीक्षा घ्यायची ठरवले. एक कोरे पत्र पाठवले, एकही शब्द नाही. ज्ञानेश्वर महाराज हसले. मुक्ताई म्हणाली, ज्याच्या मनात मी भरलेला असतो त्याच्याकडे सांगण्यासारखं काही उरत नाही. चांगदेव महाराज वाघावर बसून आले, हातात जिवंत नाग, शेकडो शिष्य, लोकांची गर्दी. सगळ्यांना वाटले आता हे लहान संत घाबरतील. पण ज्ञानेश्वर महाराज, निवृत्तीनाथ, सोपानदेव आणि मुक्ताई एका जुन्या भिंतीवर बसले. ज्ञानेश्वर म्हणाले, चाल, आणि निर्जीव भिंत चालू लागली. वाघ थांबला, लोक थक्क झाले आणि चांगदेवाचा अभिमान क्षणात विरघळला. ते खाली उतरले, मुक्ताई समोर हात जोडले. त्या क्षणी वय हरले आणि ज्ञान जिंकले. काही वर्षांपूर्वी आषाढी वारीमध्ये 2 वारकरी चालत होते, एक वृद्ध आणि एक तरुण. तरुणाने विचारले, काका, इतक्या उन्हात एवढ्या वयात का चालता? वृद्ध हसले, म्हणाले, पाय पंढरपूरकडे चालतात, पण मन अहंकारापासून दूर जातं. हे वाक्य ऐकून तो तरुण दरवर्षी वारी करू लागला, कारण त्याला समजलं, वारी म्हणजे फक्त पायी चालणं नाही, स्वतःला बदलण्याचा प्रवास आहे. मुक्ताईचाही हाच संदेश होता. एका दिंडीत 2 वारकऱ्यांमध्ये किरकोळ वाद झाला. राग वाढला. दिंडी प्रमुखांनी त्यांना बसवलं आणि मुक्ताईच्या ताटीच्या अभंगमधील ओळी सांगितल्या. दोघेही शांत झाले, एकमेकांच्या पाया पडू लागले आणि पुन्हा ज्ञानोबा तुकोबा म्हणत चालू लागले. मित्रांनो, हीच वारकरी परंपरा आहे. राग आला तरी रस्ता प्रेमाचा. जर तुम्ही कधी पंढरपूरची वारी केली असेल किंवा भविष्यात करायची इच्छा असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा, एकदा तरी वारी करणार. मला तुमच्या भावना वाचायला नक्की आवडतील. मुक्ताईने आयुष्यभर एकच शिकवलं, मोठेपणा वयात नसतो, ज्ञानातही नसतो, तो असतो नम्रतेमध्ये. जग जिंकायचं असेल तर आधी स्वतःचा अहंकार जिंकावा. देव भेटायचा असेल तर आधी मन स्वच्छ करावं लागतं. मुक्ताईचं आयुष्य खूप मोठं नव्हतं, पण तिचा विचार आजही प्रत्येक वारकऱ्याच्या पावलात जिवंत आहे. जेव्हा जेव्हा दिंडीत ज्ञानोबा तुकोबाचा गजर होतो, तेव्हा त्या गजरात मुक्ताईची करुणा, मुक्ताईचं ज्ञान आणि मुक्ताईची नम्रता आजही ऐकू येते.